नमस्कार. सुस्वागतम. आज आपण जो बालनृत्य महोत्सव प्रोग्राम जो ऑर्गनाईज केला आहे, तर सर्व पार्टिसिपंटचे पालक आणि त्यांचे गुरुज मी सगळ्यांचं केअर एनजीओच्या वतीने स्वागत करतो. आजचा कार्यक्रम ठेवण्याचा उद्देश थोडक्यात सांगतो. आपण थोडासा टाईमलाईनमध्ये जरासा पुढे गेलो आहे, जास्त वेळ घेणार नाही. तर मूळ उद्देश आहे तुमच्या मुलं जी आहेत, जी कलाकार आहेत, त्यांना स्टेज मिळावं. आणि आपण हा उन्हाळ्यात याच्यासाठी ठेवला आहे की नॉर्मली जेव्हा प्रोग्राम्स असतात तेव्हा तुम्हाला वेळ नसतो, तर त्यासाठी आपण उन्हाळ्याचा दिवस निवडलेला आहे. तर तुमच्या मुलांना स्टेज देणे हे मुख्य उद्देश आहे. तसंच आमची एन जी ओ ही पर्यावरणाचं काम करते. आमचा मूळ इव्हेंट मॅनेजमेंट हा मूळ आमचा पार्ट नाही आहे. Arranging program is not the core of our NGO. Our actual goal is environment. We want to talk to you for the environment related things. That's why we have organized this program. Today's program, entire program, nearly 95% of the program has been organized by those who are below 18. Even anchors पण जर तुम्ही आता anchorsकडे जेव्हा ते जाईल तर तीही लहान मुलं आहेत, पार्टिसिपंट्सही लहान मुलं आहेत. आणि ज्या अँकर्सनी ही सर्व तयारी केली आहे, तर आम्ही त्यांच्याकडनं खूप काही तयारी करून घेतलेली नाही आहे. म्हणजे खूप चांगलं व्हावं म्हणून आम्ही त्यांना शेपअप खूप जास्त केलं नाही, तर त्यांनी त्यांचा स्वतःचा ब्रेन वापरलेला आहे की हे स्क्रिप्ट छान कसं होईल. त्याच्यामुळे कदाचित अप टू मार्क कदाचित अँकरिंगमध्ये नसेल मे बी, पण ते त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे, स्वतः त्याची प्रिपरेशन केली आहे, हे तुम्ही समजून घ्या. आणि तक्रार आली की ऑडिटोरियम खराब आहे असल्याची एक तक्रार आली, तर एन जी ओच्या वतीने मी माफी मागतो. कारण काही कारणामुळे एन जी ओचं कदाचित काही बरेच कारणं असतील ऑडिटोरियमचे, तर मी ते देवकर मॅडमला मी बोलेल. आणि याच्यानंतर जो स्वच्छतेचा प्रश्न जो आहे ऑडिटोरियममध्ये जो झाला आहे, तर तो आम्ही नक्की प्रयत्न करू. पण प्लीज समजून घ्या, आवर एन जी ओ इज नॉट ॲन इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी. वी आर एन जी ओ फॉर एन्व्हायरमेंटल थिंग्स. यापुढील सूत्र जी आहेत, तर बाल अँकर जे आहेत, सुरुवातीला वेगळे अँकर्स असतील जे हे करणार आहेत. तत्पूर्वी आपण कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलाने करतो. तर एन जी ओचे प्रतिनिधी सत्यजित सर, जया ठेंगे मॅडम आणि विद्या मॅडमला मी इन्व्हाइट करतो की कार्यक्रमाचं इनॉग्रेशन करूयात आणि कार्यक्रम सुरुवात करूयात. कार्यक्रमात ब्रेक नाही आहे, साधारणतः 2-2.5 तासांचाच कार्यक्रम आहे. कार्यक्रम झाल्यानंतर सर्टिफिकेटचं डिस्ट्रीब्युशन होईल. शेवटी सगळ्या आर्टिस्टला विनंती राहील की तुम्ही बॅकस्टेजला या. ऑन स्टेज आम्ही तुम्हाला सर्टिफिकेट्स देणार आहोत. ज्या आर्टिस्टनी नाश्ता केलेला नसेल, अगेन आय एम रिक्वेस्टिंग, बॅकस्टेजला नाश्ता ठेवलेला आहे, तुम्ही नाश्ता करून घ्या, पाणी प्या आणि तुमची एनर्जी चालू ठेवा. सो आय एम इन्व्हायटिंग सत्यजित सर, जया मॅडम आणि विद्या मॅडम फॉर इनॉग्रेशन ऑफ द प्रोग्राम. आज बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे. तर ज्या महामानवानी संविधान दिलं, स्त्रियांच्या हक्कांसाठी लढलेत, सर्वसामान्यांची प्रगती होण्यासाठी लढले, तर आजच्या इनॉग्रेशनमध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाही अभिवादन करत आहोत आणि आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. सर्वांकडे क्यू आहे. तुमचा परफॉर्मन्स सुरू होण्याच्या अगोदर आता 1 नंबर आहे, तर पुढचे 2-3 क्यू जे असतील, जेही आर्टिस्ट आहेत, तर तुम्ही बॅक स्टेजला रिपोर्ट करा. प्रोग्राम सुरू झाल्यानंतर शेवटपर्यंत आपण कुठेही थांबणार नाही आहोत. सो सगळे आलेले आहेत, रिपोर्टिंग सर्वांचं झालेलं आहे. सो दोज हू आर गोइंग टू परफॉर्म हिअर, सो काइंडली रिपोर्ट ॲट द बॅक स्टेज. जया मॅडम विल हेल्प यू फॉर दिस. थँक्यू सर. मी बाल अँकर्सला विनंती करतो की तुम्ही यापुढील सूत्र कार्यक्रम तुमचा आहे, तुम्ही घेऊन जावा. या.